आपण पाहतोय आता मोठमोठाले सोहळे होतात महाराज. कितीतरी मोठमोठाले अखंड हरिनाम सप्ताह आहेत. मला वाटतं पूर्वी आपण पाहिलं असेल नाही का, जुन्या काळामध्ये महाराज अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण जसं राहतं तसं ते ज्ञानेश्वरीवर प्रवचन राहायचे. मला वाटतं जवळजवळ 90% ज्ञानेश्वरीची प्रवचनं बंद झाली. आणखीन काही 10 वर्षाचा एक काळ जर गेला तर मी म्हणतो आपण जे पहाटे 4 ते 6 काय काकडा भजन, मी म्हणतो हे काकडा सुद्धा पुढं भजन महाराज इथं कीर्तनात ह्यो त्याचा माईक ओढतो त्यो त्याचा माईक ओढतो. ते काकड्याला कोणीच नसतं. आपल्याला हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. आमचे भोसले महाराज आहेत, मिस्त्री आहेत, माऊली आहेत. मी पहिल्यापासून तुम्हाला कशामुळे माऊलीला सांगत होतो की पाखवाजे आपल्याला किती मिळतील, असं काकडा करणारा आणि कीर्तन वाजवणारा पाखवाजे मिळू शकत नाही. अतिशय हे जोड महाराज अशी त्रिमूर्ती आहेत, हे असले तर यांना तिसऱ्याची गरज सुद्धा नाही, एवढा गोड काकडा. काकड्याचं